या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका निवडणूक जानेवारी महिन्यात होत आहे। त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 24 क, प्रभाग क्रमांक 26 ब या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून एसटी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे। भाजपचे निष्ठावंत कट्टर समर्थक जे पारदर्शक, पदवीधर, निष्कलंक, निस्वार्थी असावे असे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सहमती दर्शवली आहे। पक्षात नव्याने आलेले आयाराम गयाराम यांना संधी देण्यात येणार नाही असेही म्हटले आहे। त्या अनुषंगाने भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख, सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप माने यांना निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की 2017 साली भाजपकडून उमेदवारी लढवली होती। त्यावेळी प्रभाग क्रमांक 26 ब मधून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहे। सध्या भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून भाजप पक्षाच्या आणि संघाच्या विचारधारा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर व आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न हे आम्ही महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजाला समजावून सांगितल्यामुळे समस्त पारधी समाज हा भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे। तसेच प्रभाग 26 मधील नगरांमध्ये घराघरापर्यंत आम्ही पोहोचलो असून अनेक नगराचा कायापालट केला असल्याने सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी असून त्यांचे मनोगत येत आहे की आमचा विकास फक्त माजी नगरसेविका राजश्री चव्हाण आणि त्यांच्या नव्याने उमेदवारीसाठी इच्छुक असलेले चिरंजीव आशुतोष अनिल चव्हाण, मुलगी वृषाली अनिल चव्हाण हेच करू शकतात। प्रभागातील सर्वसामान्य जनता सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर आपले मनोगत व्यक्त करत आहेत असे निवेदनात म्हटले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।